काय आहे आणि कोणाचं पुस्तक प्रकाशित होणार आहे, प्रकाशक कोण आहे, कोणाच्या हस्ते होणार आहे, यामध्ये आयोजन करणाऱ्या संघटना कोण कोण आहेत हे मला वाटतं आपल्या सर्वांपर्यंत पोहोचलेलंच आहे. त्यातल्या त्यात यामध्ये मधुर जग फाउंडेशन, मुस्लिम सत्यशोधक मंडळ, ब्राईट सोसायटी आणि विचारवेध फाउंडेशन प्रामुख्याने या 4 संघटना जगदीश काबरे यांच्या 2 पुस्तकांच्या प्रकाशनासाठी आयोजक म्हणून आहेत. आणि आजच्या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे, खरं आपण त्यांना प्रमुख पाहुणे असं शब्द वापरणं थोडं गैर आहे, कारण ते आपल्या परिवारातलेच आहेत. तेव्हा प्रमुख वक्ते असं आपण त्यांना म्हणूया की ज्यांच्या हस्ते या 2 पुस्तकांचं प्रकाशन होणार आहे. तेव्हा आजच्या तारखेचं वैशिष्ट्य म्हणजे परवा म्हणजे 27 तारखेला देशाचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांचा स्मृती दिन होता आणि त्या दिवशी अनेक कार्यक्रमही होते, परंतु जरा सुट्टीचा दिवस असावा, वीकएंड असावा म्हणून भारताचे किंवा आधुनिक भारताचे शिल्पकार पंडित जवाहरलाल नेहरू हे जे जगदीश काबरे यांनी पुस्तक लिहिलेलं आहे आणि अक्षर प्रकाशनाने त्यांच्याकडून हे प्रकाशित होत आहे. आणि आज आपल्या देशातच नाही जगामध्ये जे आर्टिफिशियल इंटेलिजन्स आहे, कृत्रिम बुद्धिमत्ता, त्याचं कसं वावटळ आलेलं आहे, त्याचे फायदे, त्याचे तोटे, त्याचा आपल्या स्वाभाविक बुद्धिमत्तेवरती होणारा परिणाम, आणि हा विषय घेऊन जो आजच्या काळामध्ये अत्यंत महत्त्वाचा आहे. आता हे 2 विषय जे आहेत या विषयांच्या वरती ज्यांचा अधिकार आहे म्हणजे पंडित जवाहरलाल नेहरू यांचं चरित्र, त्यांची कारकीर्द आणि एकूणच व्यक्तिमत्व, त्यांचे विचार, विश्वंभर चौधरींच्या सारखा अजून दुसरा वक्ता आपल्याकडे शोधूनही मिळणार नाही. आणि आर्टिफिशियल इंटेलिजन्स याच्यावरती अतुल कहाते यांनी विपुल असं लेखनही केलेलं आहे. आता माझ्याकडे आयोजकांनी 2-3 जबाबदाऱ्या दिल्या आहेत की तुम्ही प्रास्ताविकही करा, सुरुवातही करा आणि सूत्रसंचलनही करा. मी 1-2-3 मिनटामध्ये या गोष्टींचं उहापोह करतो. कारण आपल्या देशामध्ये भगतसिंगचं हायजॅक झालेलं होतं, स्वामी विवेकानंदांचं हायजॅक झालं, अनेक, आणि अलीकडच्या काळात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे हायजॅक करून एका विशिष्ट विचारसरणीकडे ढकलण्याचा प्रयत्न होतो आहे. पण मला वाटतं पंडित जवाहरलाल नेहरू एकमेव असं एक व्यक्तिमत्व आहे की ज्यांचं हायजॅक करणं अवघड होणार आहे आणि करताच येणार नाही. स्वतंत्र देश झाल्यानंतर जे संविधानाचं स्वप्न होतं तसा समाज निर्माण करणं, आधुनिक समाज निर्माण करणं, धर्मनिरपेक्ष लोकशाहीवादी समाज निर्माण करणं आणि सर्वसमावेशक असा समाज निर्माण करणं, या दृष्टीने नेहरूने पायाभरणी केलेली आहे. आणि ही पायाभरणी करत असताना बराचसा त्रासही झालेला आहे. म्हणजे देश नुकताच स्वतंत्र झालेला आहे आणि स्वतंत्र देशाचा गाडा संविधानाच्या तत्वावरती म्हणजे प्राचीन देशाचं आधुनिक राष्ट्रात रूपांतर झालेलं असताना हे सर्व करणं, आणि तेव्हाची परिस्थिती थोडी वेगळी होती. वेगळी म्हणजे अशी की पंडित जवाहरलाल नेहरू असतील किंवा त्यांच्यासारखे लोक असतील, नेते असतील, त्यांना असं वाटत होतं की एकदाचं बहुसंख्याक समाज सुधारला तर त्याचे परिणाम आपोआप अल्पसंख्याक समाजावरती होतील. मोठा भाऊ कसा वागतो हे बघून धाकटा भाऊ वागतो किंवा घरातले बाकीचेही राखतात.
आणि म्हणून काही सुधारणा त्या काळामध्ये हिंदू समाजामध्ये घडवून आणण्याचा प्रयत्न झाला, पण मुस्लिम समाजाच्या बद्दलच्या सुधारणा तेवढ्या प्रमाणात करू शकले नाहीत, ही एक वस्तुस्थिती आहे. पण त्यांना या प्रवाहामध्ये मिसळून घेण्याच्या दृष्टीने मोठे प्रयत्न झालेत. आज नेमकं उलटं झालेलं आहे. आजच्या काळामध्ये हिंदू समाजाच्या सुधारणेच्या ऐवजी या समाजाला प्रतिगामित्वाकडे घेऊन जायचं एकूण वारं सुरू झालेलं आहे. आणि मुस्लिम समाजाचे जे प्रबोधनाचे मुद्दे आहेत ते आकसाने वापरून थोडंसं त्यांना लक्ष करण्याच्या दृष्टिकोनातून, टार्गेट करण्याच्या दृष्टिकोनातून हे प्रबोधनाचे मुद्दे उचलण्यात येत आहेत. म्हणजे हा बदललेला थोडा फरक आहे. खरं यावरती तज्ज्ञांनी बोलणं हे जास्त महत्त्वाचं आहे. पण नेहरू पंतप्रधान झाल्यानंतर पत्रकारांनी त्यांना विचारलं कि नेहरू जी, पंतप्रधान होने के नाते हमारे देश की सबसे बड़ी समस्या क्या है? तर तेव्हा ते म्हणाले होते की आपल्या धार्मिक समुदायाला धर्मनिरपेक्ष बनवणं हे सर्वात मोठं चॅलेंज आहे. आणि ते चॅलेंज किती मोठं आहे हे आज आपण अनुभवतो आहे. तेव्हा हा जो एकूण आजचा जो खटाटोप आहे, ज्यांचं कायम लेखन असतं असे लेखक, कार्यकर्ते, बुद्धिप्रामाण्य, विज्ञानवादी, विवेकवादी आपले मित्र जगदीश काबरे यांनी पंडित जवाहरलाल नेहरूचं व्यक्तिमत्व आणि आजच्या काळामध्ये जे काही आरोप आक्षेप घेण्यात येतात त्यालाही उत्तरं मिळतील. आणि त्याही पलीकडे म्हणजे कोणाला तरी उत्तर देण्यासाठी हे पुस्तक आहे असं मला वाटत नाही, कारण उत्तरापलीकडची ही व्यक्ती असल्यामुळे जगदीश काबरेंनी हे पुस्तक आपल्याला उपलब्ध करून दिलेलं आहे. तेव्हा मी सर्वप्रथम या ठिकाणी आजचे जे प्रमुख पाहुणे आहेत विश्वंभर चौधरी यांचा स्वागत करावं असं मी आजचे लेखक जगदीश काबरे यांना विनंती करतो.